मागील भागात आपण पाहिलं, लीलाबाईंनी प्रणितकडून लग्नासाठी होकार मिळवला होता. त्यांनी ताराबाईंना ही गोष्ट सांगितली आणि ताराबाईंनी नयनाच्या घरी लग्नाचा होकार कळवला. नयनाच्या मामीनं होकार कळल्यानंतर मात्र सोपान मामांना हुंडा न देण्याबद्दल आणि साधं लग्न करण्याबद्दल वाद घातला. पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग 18. माझे आई बाबा असते तर कदाचित माझ्यावर ही वेळ आलीच नसती. एखाद्या लग्न होणाऱ्या मुलीच्या डोळ्यात सुखी संसाराचे स्वप्न असतात. माझ्या डोळ्यात मात्र अंधार, सगळा अंधार. आयुष्यात आधीही अंधारच होता. लग्न झाल्यावर तरी सुख पडेल ना पदरात? स्वतःशीच बोलत नयनानं स्वतःचे डोळे पुसले. बघता बघता रविवारचा दिवस उजाडला. नयना रात्रभर गेलेल्या भूतकाळाचा आणि येणाऱ्या भविष्यकाळाचा विचार करत होती. या दोन्हीची सांगड घालत स्वतःला कुठंतरी शोधत होती. त्यामुळंच रात्री उशिरा तिचा डोळा लागला. एरवी रोज पहाटे लवकर उठणारी नयना आज नेमकी उठली नव्हती. तिला झोपलेलं बघून संगीता मामींचा पारा चढला. ओ मॅडम, लग्न झालं ना की आपल्या सासरी असंच झोपायचं मस्त पाय पसरून. अगदी सूर्य माथ्यावर येईपर्यंत झोपायचं. मामीच्या आवाजानं नयना खडबडून जागी झाली. घाबरून तिनं भिंतीवरच्या घड्याळाकडं पाहिलं. सकाळचे 5:45 वाजले होते. मामी, फक्त 15 मिनिटं उशीर झाला, नयना दबक्या आवाजात म्हणाली. फक्त 15च मिनिटं झाले का? पसर मग, संगीता मामी गरजल्या. नयना बिचारी उठून उभी राहिली. रोजच्या सवयीनं तिनं अंगण झाडायला घेतलं. नीट सरळ रांगोळी कर, पाहुणे यायचे आहेत घरी. अंगण कसं लख्ख असलं पाहिजे. ते झालं की घरातली झाडलोट करून घे. घरातली फरशी पण नीट पुस. भिंतीवर कुठं जाळं लागलंय का बघून घे. बैठकीतल्या खोलीतल्या पलंगावरची चादर बदल. उशीच्या खोळाही बदल. त्या खुर्च्याही तेवढ्या पुसून घे. मामीनं फरमान सोडलं आणि नयना मुकाट्यानं कामं करू लागली. तिनं अंगण अगदी लख्ख झाडलं. त्यावर एकसारखा सडा टाकला. फुलापानांची नाजूक रांगोळी काढली. आयुष्यातल्या ह्या नव्या अध्यायात तरी असेच मनासारखे रंग भरता यावेत. रांगोळीत रंग भरताना तिच्या मनात विचार चमकून गेला. अंगणातला आटोपून ती घरात आली. मामींनी सांगितल्याप्रमाणे तिनं घराची साफसफाई केली. नंतर सगळ्यांसाठी चहा नाश्ता केला. चहाचा कप तिनं मामांना नेऊन दिला. संगे, अगं आज लग्न ठरतंय तिचं. आज तरी तिला जरा घरकामापासून दूर ठेव, मामा मामीला म्हणाले. तर
मोठी राजकुमारीच लागून गेली? नाही, लग्न ठरतंय. अजून ठरलं नाहीये. आणि तसंही 2 कामं केली तर अंगाला छिद्र पडणार नाहीत तिच्या. दुसरं कुणी आहे का मदतीला माझ्या? मी एकटी कुठं कुठं खपू? संगीता मामी म्हणाले. संगे, अगं तिच्या मनाचा तर विचार कर काही. सोपान मामा म्हणाले. तुम्हीच करा. आणि एवढा जीव तुटतो ना भाचीसाठी, तर मग करा तुम्हीच काम. संगीता मामीचा पारा अजूनच चढला होता. मामा, राहू द्या ना. मामीला नका बोलू. रोज करतेच ना मी कामं. तसंच आजही करेल. रिकामी बसून तरी काय करणार? नैना सोपान मामांना म्हणाली आणि पुढच्या कामाला लागली. जेवायला आलू वांग्याची भाजी कर. वरण भाताचा कुकर लाव. गोड म्हणून शिरा कर. भाजी जरा चवीला चांगली कर आणि पोळ्याही नीट कर. कळलं का? स्वयंपाक झाला की स्वयंपाकघर नीट आवरून घे आणि हातोहात भांडी पण घासून घे. आणि हो, ते पाहुणे पोहोचण्याआधी स्वयंपाक करून ठेव. त्यांना जेवायला वाढताना मला मदत करशील. मी एकटी कुठं कुठं पुरणार आहे. घरात पाहुणे येणार म्हणून मामीनं सांगितल्याप्रमाणे नैनानं जास्तीचा स्वयंपाक करायला घेतला. देव सगळं बघत असतो असं म्हणतात. माझेही हाल त्याला दिसत असतील ना? नक्कीच दिसत असतील. लागलेले, दिलेले चटके, पडलेला मार त्यानं पाहिलाच असेल ना? आयुष्यात येणारा तो ह्या चटक्यांवर फुंकर घालणारा, मायेनं कुरवाळणारा असेल ना? नसला तर? कधी कधी वाटतं आपण मरूनच जावं. काय अर्थ आहे अशा जगण्याला? कुणासाठी म्हणून जगावं आणि का म्हणून? पोळी शेकता शेकता नैनाच्या मनात विचार आला. जाळली पोळी कार्टीनं. जरा म्हणून लक्ष नसतं कामात. आता सासरी गेल्यावरही अशीच कामं करणार आणि मग तिथंही या संगीता मामीचा उद्धार होणार. ती बाई तर बोलायचा एक मोका सोडत नाही. तुझे असे कारनामे बघून माझ्या नावानं तर रोजच शंख फुकणार. मामीच्या ओरडण्यानं नैना भानावर आली. तव्यावर पोळी जळून चिकटून बसली होती. ती काढताना नैनाचे बोट चांगलेच भाजले गेले होते. डोळ्यात आलेलं पाणी तिनं आपल्या भाजलेल्या बोटांनीच पुसलं आणि ती परत कामाला लागली. अरे, जा रे नाव्याकडं. जरा दाढी वगैरे करून ये. लग्न ठरतंय तुझं. असं देवदास बनून राहू नकोस. इकडं लीलाबाई प्रणीतच्या मागे लागल्या होत्या. पनू, फेशियल पण करून ये. अजून हँडसम दिसशील. मीनाक्षी म्हणाली. मला नाही करायचं काही. उगी माझ्या मागं लागू नको. मी तिकडे येतोय हेच उपकार समजा. प्रणीत चिडून म्हणाला.
आई, तू आजही मागच्या वेळेसारखं करणार आहेस का? आम्ही पण मग साड्या सोबतच घेतो. आत्याच्या घरी गेलो की बदलतो. ममताचा नेहमीप्रमाणे वेगळाच सूर होता. काय बाई, ह्या पोरींचं जरा म्हणून समजत नाही. आता ड्रेस घाला, मग आत्याकडं साड्या बदला. झालं समाधान? लीलाबाई म्हणाल्या. ममता आणि मीनाक्षी तयारी करत होत्या. तुमच्या सासरकडच्या लोकांनाही कसला गर्व आहे ग? एकीच्याही घरचे सोबत आले नाहीत. लीलाबाई दोघींना उद्देशून म्हणाल्या. त्यांचं म्हणणं होतं की लग्नाचीच बोलणी करायची आहे, तर ते लोक तिथं येऊन तरी काय करणार? मीनाक्षी म्हणाली. जसं काही लग्नात आल्यावर पंक्तीच वाढणार आहेत. गर्विष्ठ आहेत एक नंबरचे. बरं, तुझा लेक तोही तसाच? त्याला तर आणायचं होतं ना सोबत मीनू? लीलाबाई म्हणाल्या. येत नाही तर मी काय करू ग? माझ्या सासूशिवाय राहतच नाही तो. मीनाक्षी म्हणाली. जीव लावावा लागत असतो लेकरालाही, म्हणजे ते आपल्या सोबत राहतात. तिकडून श्यामरावांनी बरोबर टोमणा मारला. ऐकलं का पोरींनो? जीव लावायच्या गोष्टी कोण सांगत आहे ते? लीलाबाई म्हणाल्या. यार, तुम्ही लोक जरा शांत बसणार आहात का? का मी जाऊ बाहेर? प्रणित चिडून म्हणाला. गप्रे, काही कुठं जायची गरज नाहीये, लीलाबाई म्हणाल्या आणि मुकाट्यानं तयारी करू लागल्या. इकडं सोपान मामानं अंगणात 2 पाट टाकले. दिप्या, इथं पाण्याची बादली भरून ठेव एक, आणि त्यात गडवाही टाक, मामा दीपकला म्हणाले. त्यानं त्या पाटाच्या बाजूला एक पाण्याची बकेट भरून ठेवली. संगे, यावेळी आवाज न देता पाहुण्यांचे पाय धुवायला ये, कळलं का? मामा मामीला म्हणाले. तर त्यांचे पाय धुवावेच लागतील ना. मोठे उपकारच करत आहेत हिच्यासोबत लग्न करून. मामी पण गरजल्या. तसं पाहिलं तर उपकारच करत आहेत हिच्यासोबत लग्न करून. बरं होईल, लग्न होऊन ही घराबाहेर जाईल तर खायचं एक तोंड तरी कमी होईल. त्याहीपेक्षा ही ब्याद दुसऱ्याच्या घरी चालली जाईल. मग त्यासाठी हजारदाही कुणाचे पाय धुवायचं काम पडलं तरी करेन मी. मामी मनाशीच पुटपुटल्या आणि पुढच्या तयारीला लागल्या. त्यांनी ठेवणीतली एक चांगली साडी स्वतः नेसली आणि एक बरी साडी नयनाला नेसायला दिली. संपूर्ण घरावर एक नजर फिरवली. सगळं नीटनेटकं होतं. मामा आणि दीपकही चांगले कपडे घालून तयार होऊन बसले होते. मुलाकडच्या लोकांनी सांगितलेली वेळ टळून गेली होती. दुपारचा 1 वाजत आला होता. 12 वाजेपर्यंत येतो म्हणाले होते, अजून आले नाही. मामा मामींना म्हणाले,
आणि त्यांनी ताराबाईंना फोन लावला. संगे ताराबाईंचाही फोन बंद येतोय. असं करतो, मी जरा चौकापर्यंत जाऊन येतो. मामा पायात चप्पल सरकवत म्हणाले. तुमच्यासाठी ते लोक चौकातच उभे असतील, नाही? येतील थोड्या वेळात. उगी उन्हातानात हिंडू नका. मामी मामावर गरजल्या आणि मामा घातलेली चप्पल काढून परत घरात आले. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.